दिवसापासून सुरू होतो की डीमार्टला जाणार. सो फायनली आज तो मुहूर्त आला आणि आज आम्ही डीमार्टला गेलो होतो. डीमार्ट जरी घराच्या अगदी जवळ असेल ना, तर काम आणि वेळ या दोन्ही गोष्टी असायला पाहिजे तेव्हाच जाऊ शकतो. तर त्याआधी आमची दिवसाची सुरुवात अशी होते, तुम्हाला तर माहिती आहे, एवढ्या गोडुल्या चेहऱ्याने होते. आणि आता आजकाल अनायराची जसं ती एक माइलस्टोन कंप्लीट करते तसं तिच्यामध्ये बरेचसे चेंज जाणवत आहे. आणि खरं सांगते, इतका लाड करावं असं वाटतं, जेवढा लाड केला तेवढा कमी आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान रिॲक्ट करते कॅमेऱ्यासमोरती, आणि आणखी पण रिॲक्ट करते, पण ते व्हिडिओज मी शेअर करत नाही. सो त्यानंतर आज सायंकाळच्या वेळेत आम्ही गेलो होतो डीमार्टला, कारण गौरवला आज सुट्टी होती. आमचं असं कुठलंही बाहेरचं काम करायचं असलं ना की गौरवची सुट्टी बघावं लागते आणि त्याच दिवशी करावं लागते. सो फायनली आम्ही बरीचशी शॉपिंग केली होती आज. काही डेली नीडच्या गोष्टी वगैरे घ्यायच्या होत्या आणि काही एक्स्ट्राच्या पण गोष्टी घेतल्या गेल्या, कारण असं काही घ्यायला गेलं ना की जे नाही घ्यायचं ना ते सगळंच घेतो आपण, आणि जे घ्यायचं असते ते काहीच नाही घेत. तर असं काही आमच्यासोबत बऱ्याचदा होतं, पण मी तसे पण जे हवं होतं त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर ज्या नाहीच पाहिजे होत्या त्या पण घेऊन घेतल्या असं म्हणू शकतो. तर आम्ही असं बाहेर वेट करत होतो. गौरव तिकडून बिलिंग करून आला, तोपर्यंत अनाऱ्यासोबत मी असे व्हिडिओ घेत होते आणि ती माझ्या कंटिन्युअसली कॅमेराकडे बघत होती. तर कसं असतं ना, छोटे मुलं बघितले की सगळेजणं बघतात, तर तसंच आणीकडे सगळेजणं बाहेर गेलं की बघतात. सो मी काही शॉपिंग केली होती. शॉपिंगमध्ये इथे दिसत आहे तुम्हाला एवढा सगळा पसारा आहे, तो 1 बाय 1 मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलेला आहे. याचा व्लॉगसुद्धा चॅनलवर आलेला आहे. तर हा एक मिनी फॅन आहे जो चार्जेबल आहे, तो मी घेतला होता अनाऱ्यासाठी, म्हणजे बाय चान्स लाईट वगैरे गेली तर हवा म्हटलं म्हणून. आणि हा मस्लिनचा फ्रॉक आहे. हा घेण्याचा रिझन असा आहे की हा मस्लिनचा होता म्हणून मी घेतला, आणि इतका सॉफ्ट होता ना मस्लिन मटेरियल, तर तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर अनाऱ्यासाठी अशा क्यूटशा सुंदर क्लिप्स घेतल्या काही डीमार्टमधनं, खूपच छान वाटत होत्या, तिच्या फ्रॉकवर मॅचिंग मिळाल्या असं म्हणून घेऊन घेतल्या. आणि ब्लॅक कलर तर माझा कुठेच सुटत नाही, मला ब्लॅक कलरचा वन पीस दिसला तो सुद्धा मी घेतला. त्यानंतर काही एग्स ठेवायसाठी बॉक्स, कंटेनर, आणि ही जी बास्केट आहे ही मी फ्रूट्ससाठी घेतलेली आहे, जी की आता अनाऱ्याचे इतके सारे फ्रूट्स असतात, सो त्यासाठी मी ती बास्केट घेतली आणि काही चिल्लर सामानसुद्धा घेतलं. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया, बाय.